शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होती आहे. या मागणीला कोल्हापुरातील विविध पक्ष संघटनांनी विरोध दर्शवलाय. याच विरोधाचा भाग म्हणून आज शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं विद्यापीठाच्या आवारात आंदोलन करण्यात आलं. यामध्ये विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांनी नामविस्ताराविरोधातील मागणीचे फलक हातात घेऊन सहभाग घेतला. शाहीर डॉक्टर आझाद नायकवडी यांच्या शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास सांगणाऱ्या पोवाड्यानं आंदोलनाची सुरुवात झाली. यानंतर सर्वांनी विद्यापीठाचं सध्याचंच नाव कायम ठेवू अशी प्रतिज्ञा घेतली. यानंतर आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांच्या वतीनं कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांना निवेदन देण्यात आलं. आज गेल्या अनेक वर्ष हे विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी काही दिवस एक नाम विस्तार चळवळ म्हणून उभारलेले आहे. आम्ही आज कुलगुरूच्या करवी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज नावाचं आणखीन एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि शिवाजी विद्यापीठ ही आमची कोल्हापूरची, सांगलीची, साताऱ्याची आणि सोलापूरची सर्व अस्मिता आहे. म्हणून युवक, विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, आमच्या याच्यामध्ये काम करणारे सर्व सेवक, राजकीय पक्षाची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी सर्व संघटना आम्ही सर्वजण एकत्र येऊन या पद्धतीने सरकारला इशारा दिला आहोत की हा आमचा पहिला टप्पा आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नामविस्तार सहन करणार नाही. म्हणून शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू नये, शिवाजी विद्यापीठ हेच राहावं यासाठी आम्ही आंदोलन केलं. म्हणून आमचा एकच असेल की आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, आई जिजाऊ यांच्या विचारानं कोल्हापूरची जनता चालत असते. कोल्हापूरच्या जनतेनं स्वातंत्र्य उत्तराच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय कुणी तर लादला म्हणून स्वीकारला जात नाही. आज ही सुरुवात आहे. त्यांना कदाचित माहिती नसेल, 1300 एकर जमीन आमच्या शेतकऱ्यांनी 1 रुपया न घेता या शिवाजी विद्यापीठाला दिली का तर त्यांची पुढची पिढी याच्यासाठी शिकावी आणि चांगली व्हावी म्हणून आज हे एक आम्ही चुनूक दाखवलेलं आहे. आज 5000 प्राध्यापक आणि विद्यार्थी आम्ही एकत्र झालो. उद्या जर का असा प्रयत्न झाला तर कोल्हापुरातनं 1,00,000 लोक बाहेर पडतील, पण आम्ही शिवाजी विद्यापीठ हे नाव बदलू देणार नाही. या आंदोलनामध्ये दलित मित्र व्यंकप्पा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेविका भारती पवार, सरलाताई पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य डी.आर. मोरे, टी.एस. पाटील, सिनेट सदस्य ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर, भैया माने, मानसिंग बोंद्रे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, मिलिंद भोसले, बाबूराव कदम, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड उदय नारकर, अतुल दिघे, व्ही.एम. पाटील, संदीप देसाई, शुभम शिरहट्टी, अनिकेत घोटणे, विराज पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.